या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते, म्हणजे बिल्डिंग्स मोठ्या होत आहेत, पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चरचं पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप्स झालेलं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय. आपण जगतोय ते आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही, नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वाल्मिक कराड यांनी काही शेतकऱ्यांना सुद्धा फसवलेला आहे. संवेष्टन प्रकरणामध्ये त्या शेतकऱ्यांनी अजितदादांकडे तक्रार केली होती, पण दादांनी काही फारसं गांभीर्याने घेतलं नाही असं आता त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमच्या मतदारसंघात मी आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला 6 वाजता, तिकडे मी जाणार आहे. आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे, या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे. तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने हे फार गांभीर्याने घ्यावे. मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तर मग सरकार दरबारी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत ते मी पोहोचवायची ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन, कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं 5 डिपार्टमेंट पुण्याकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल. ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल. आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे आणि हे टीव्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते. त्याच्यामुळे जे नेते बोलतायत, मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत, त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश धस बोलत आहेत, जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या टीव्हीवर तुमच्याच चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते, त्यांच्याच थ्रू या सगळ्या अंजलीताई दमानिया त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत. त्यामुळे अतिशय गंभीर विषयाचं सिरियस करप्शन चार्ज. आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे, चिंताजनक आहे. आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट तातडीने घेणार. दादाच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत आणि ते मंत्री देखील आहेत. दादाची चर्चा करणारच नाही, हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाहीये, हा एक सामाजिक विषय आहे. हो, पण कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? इश्यू कोण आहे? इश्यू कुणाकडे येतो? कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? मी सिस्टम प्रमाणे जाते ना, सिस्टम प्रमाणे. या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते, म्हणजे बिल्डिंग्स मोठ्या होत आहेत, पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चरचं पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप्स झालेलं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय. आपण जगतोय ते आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही, नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वाल्मिक कराड यांनी काही शेतकऱ्यांना सुद्धा फसवलेला आहे. संवेष्टन प्रकरणामध्ये त्या शेतकऱ्यांनी अजितदादांकडे तक्रार केली होती, पण दादांनी काही फारसं गांभीर्याने घेतलं नाही असं आता त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमच्या मतदारसंघात मी आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला 6 वाजता, तिकडे मी जाणार आहे. आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे, या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे. तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने हे फार गांभीर्याने घ्यावे. मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तर मग सरकार दरबारी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत ते मी पोहोचवायची ही माझी नैतिक जबाबदारी आहे. दादा देखील असणार आहेत.
त्या दिवशी तुम्ही बोलणार का दादांशी? नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन, कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं 5 डिपार्टमेंट पुण्याकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल. ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल. आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे आणि हे टीव्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते, त्याच्यामुळे जे नेते बोलतायत, मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत, त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश धस बोलत आहेत, जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टीव्हीवर तुमच्याच चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते, त्यांच्याच थ्रू या सगळ्या अंजलीताई दमानिया त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत. त्यामुळे अतिशय गंभीर विषयाचं सिरियस करप्शन चार्ज. आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे, चिंताजनक आहे. आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट तातडीने घेणार. ते दादांच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत आणि ते मंत्री देखील आहेत. दादांशी चर्चा करणारच आहेत का? नाही, हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाहीये, हा एक सामाजिक विषय आहे. कार्यक्रमात जाणार आहात, हो, पण कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? इश्यू कोण आहे? इश्यू कुणाकडे येतो? कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? मी सिस्टम प्रमाणे जाते ना. सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो, तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो? पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री, राईट? या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे? मग कुणाकडे जायला पाहिजे? मी हा पक्षाचा विषयच नाही, हा सामाजिक विषय आहे. त्याच्यात मला राजकारण आणायचंच नाहीये. माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे. इट इज अ क्राईम. मी कधीही वाल्मिक कराड, बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे. पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत. सिंपल. वाल्मिक कराडवरती काल मकोका अंतर्गत कारवाई झाली, त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे? सुरेश धसांनी पण केली आहे. सगळ्याच विरोधक. ओके, माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत. मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण हे सगळं अनालिसिस तुमच्या चॅनल्स, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड, अनेक बाप्पा सोनावणे, अशा अंजलीताई दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पेअर्स, काही यूट्यूब चॅनल्स जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, सगळे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्याच्याच माझ्या मनातले काही प्रश्न आहेत, ते काही मी क्रिएट केलेले नाहीत. ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही. पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले, हे किती अकाउंट सील केलेत पहिलं, आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही. हे जर एक्स्टॉर्शन असेल, जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये? एक्स्टॉर्शन IQ गोष्टींवर अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब मलिक आणि भुजबळ साहेब, किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ? त्यांना पटकन ईडी लावली, FIR झाले, अटक झाली, सगळं झालं ऍट ऍब्सोल्युटली सुपर स्पीड. मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे. आपण आता जानेवारीमध्ये आहोत. मग एक्स्टॉर्शन मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत, जे तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे. असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे. फरार आहे म्हणजे कुठे गेलाय हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे. अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही? दुसरं, अजून 5वा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय, त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं? CDRचं काय झालं? काल एवढं सगळ्यांना दिसत होतं, काल परळीमध्ये व्हायलन्स झालेला आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी, म्हणजे काल
तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार, करेक्ट? त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस, याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे, तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट? आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे व्हावं, न्याय मिळावा. एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन. इन्व्हेस्टमेंट कसे येणार या राज्यात? तर उस्मानाबाद, बीड, किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत. अवधा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली. आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेक जिचे अश्रू अनावर असतात रोजच्या, जिचं खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेक आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषणं करते. हा आपला महाराष्ट्र आहे. अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय याची स्ट्रॉंग ऍक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की 6 फोन कॉल्स त्या दिवशी झाले. त्यांचा CDR त्या रिपोर्टरला कळलेला आहे. आता जर रिपोर्टरला कळलंय तर युट्यूब चॅनलवर सांगतायत की 6 कॉल्स केले, व्हिडिओ कॉल्स केले. हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलीस आणि त्या देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं? ते 6 कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे? ठीक आहे, आम्हाला सांगू नका, आपापसात तर माहिती असली पाहिजे. रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट किंवा माहितीमध्ये कळत नाहीये. आणि कोण आहे ती व्यक्ती करणार? आणि 302 का लावलं जात नाहीये? लावलं आता व्हेरी गुड. प्रश्न होता धनंजय मुंडे वाल्मिकांच्या नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे. आणखी एक इन्फॉर्मेशन आता कशावरून? पहाटे धनंजय मुंडे वाल्मिकांच्या आईला आणि पत्नीला भेटले 4:30 वाजता. आज सकाळी? आज पहाटे. अजेंडा काय होता? शॉकिंग. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. मकोका मधल्या आर यू शुअर? माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या, कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट. जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. पण हे खरं असलं पाहिजे. खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देईन. नाही, राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे? नैतिकता असते की नाही. आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिलेत. आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले. सुरेश धस रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको, केस चालू इस्तोवर जरा त्यांना बाजूला ठेवा. हे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे. बजरंग अप्पा सोनवणे मागतात, संदीप क्षीरसागर मागतात, रोहित पवारांनी मागितलाय, जितेंद्र आव्हाडांनी मागितलाय. ते सोळंकी जी आता बोलत नाही, जे अजित पवारांच्या पक्षात आहेत, त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय. नमिता मुंदडांनी मागितलेला आहे. अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे. अंजली दमान यांनी, किती लोकांनी मागितलं. मग मिळेल, आज नाही 15 दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहे. नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते. नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते. आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू?
त्यापूर्वी फक्त आरोपावरती अनिल देशमुख असतील किंवा इतर नाही, अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती तेव्हा जेलमध्ये गेले. आणि IQ गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट्स आहेत. देशमुख साहेबांच्या IQ वरच त्यांना एवढे महिने आत ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली. इमॅजिन. या सगळ्या घटनेनंतर अजित पवारांनी त्याची कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे राष्ट्रवादीची. तर काय उशिरा अशा पद्धतीचा निर्णय? एक आणखीन चेक करा की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिक कराड, तेवढं पहिलं चेक करा. महायुती संदर्भातला प्रश्न आहे. नाही, पहिला हा विषय पूर्ण करा, मग झाला. अजून काय? पत्नीने आरोप केला की बळीचा बकरा केला जातो अशा पद्धतीने जी कारवाई सुरू आहे. आणि खासदारांवरती सुद्धा आरोप केला. प्रशांत सोनवणेवरती जीवे मारण्याची धमकी दिली जाते अशा पद्धतीचा. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. डेटा आहे आणि सरकार त्यांचंच आहे, त्यांचंच सरकार डेटा देत आहे. मला असं वाटतं एकट्या बजरंग सोनवणेंवर कशाला, हा राजकीय विषय नाहीच आहे, हा सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे. त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधकच विरोध करतायत. ऑल पार्टी एकच, म्हणजे या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं किरण असं आहे की संपूर्ण मीडिया गेले 35 दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करतंय आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि बीड मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने एकत्र आहोत. कम्युनल डिस्ट्रेस पण बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येतोय सध्या, जो फार सेन्स होतोय खाली. अनेक जण त्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा अनेक कार्यकर्ते सुद्धा, जो तातडीने संपणं गरजेचं आहे. तिथली लॉ अँड ऑर्डर किंवा राईटचे सिच्युएशन्स प्रत्येक गावागावात तयार होत आहेत, डिस्क्रिमिनेशन होत आहेत या सगळ्यामध्ये. याच्यात लिडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेत, एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करताना दिसतात. एक अशी NGO चालवणार आहेत की त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे काही वाद म्हणा किंवा काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, तर तो मिटावा यासाठी काही प्रयत्न चालू. एक तर हा असा कुठला विषयच नाहीये माझ्या, हा माणुसकीचा विषय माझ्यासाठी ना लिमिटेड ऍक्शन. आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता, त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती. त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे, आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मीटिंग करू, सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या सहकार्याने महाराष्ट्रात शांतता कशी होईल याचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवार साहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच, म्हणजे मग CM ऑफिस असेल किंवा आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील, मी राऊत साहेबांचंही स्टेटमेंट पाहिलंय, पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलं. त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट, काल शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्या. त्यामुळे ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन, माणुसकीला प्राधान्य देऊन हे या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. हे नैतिकतेवर आज सगळं चाललं. पवार साहेबांनी जेव्हा म्हटलं सर्वपक्षीय बैठक करून, तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद? नाही, तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट्स होते. दोघांचीही ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी 2 झालेल्या आहेत, त्याच्यात आपण 2 सुपुत्र घालवून बसलोय, त्याच्यात परत काय असं होऊ नये. कुठलीही चुकी, म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती, टायर जाळणं वगैरे नाही होय आपल्याला पाहिजे. हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावे. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे. मी देशाच्या समोर का म्हणते, मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया, खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्रात ही घटना काय चालली आहे, सुप्रिया हमको समजाव क्या हो रहा है. पवार साहेबांनी अमित शहानी टीका केली की त्याला सुनील तावडेने कधी उत्तर दिलंय. क्रोनॉलॉजी बघा. पहिली टीका अमित शहाकडून झाली, त्याला काल उत्तर दिलं पवार साहेबांनी. आज सुनील तावडेने परत ट्विट केलंय की दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवणाऱ्यांनी अशा पद्धतीने शोधतं का, आणि त्यांची अमित शहाची तरी पण चोऱ्या करण्यासाठी
एका दहशतवाद्याला एन्काउंटर केलं त्याच्या संदर्भात किती तडीपारी होती असं त्यांनी त्याला म्हटलं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी परवाही तेच म्हणले. याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आता जास्त आधार झाला असता. कारण का आता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही. माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल, अशी माझी अमितभाई शानकडून अपेक्षा होती. एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून. आशिष शेलार काय म्हणताय की लवासाचे फाईल आम्ही उघडू सर, असं बोलत आहोत पवार साहेब. तुम्ही जर म्हणशाल उघडा. अजित पवार काल आमदारांच्या मीटिंगमध्ये असं म्हटले की 2 विषयांच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी रिजेक्ट केल्यात आणि त्यांनी असं करायला नको होतं. या मंत्र्यांचा म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी आधी माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं, पण त्यांनी ते न करता थेट फाईल रिजेक्ट करणं हे चुकीचं आहे. महायुतीमध्ये डिस्ट्रेस दिसून येतोय का 2 पक्षांमध्ये आणि अजित पवारांनी अशी नाराजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर करणं आमदारांकडे तुम्ही कसं पाहताय याच्यावर? मला काय आश्चर्य वाटत नाही. ऍक्च्युली इट्स नॉट माय बिझनेस. तो त्यांच्या आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का मी गेले 18 वर्ष खासदार आहे आणि बीजेपीचे अनेक मित्रपक्षांचे अनेक अनुभव मी फार जवळून 18 वर्षात या सरकार आल्यापासून ऐकलेले आहेत अनेक राज्यांचे. त्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही. पण इट्स नॉट माय बिझनेस. माझा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही काय? सगळ्यात एवढ्या महायुती सुरू आहे, 2 मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती मुख्यमंत्री. त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं सांगणार? जे सत्तेमध्ये त्या दोघांना विचारा ना, मी कसं याचं उत्तर देणार? राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांच्या काल अशी बातमी आली की अजितदादा नाराज आहेत मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयावर. हे प्रश्न तुमच्या ब्युरोचा जो मुंबईचा असेल ना त्याला सांगा, मुख्यमंत्र्यांना विचारायला. कारण का खरं खोटं त्यालाच माहिती आहे, तर मी कसं सांगणार? खंडणीचे प्रकार जे आपण आता बीड मधल्या समोर आले आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये काल आकडेवारी की गेल्या काही महिन्यांमध्ये 11 गुन्हे पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकांनी जी कमिटी पोलिसांनी स्थापन केली त्यांच्याकडे दाखल केली. त्याच्यामुळे आपल्या इथलं म्हणजे ते तर आहेच आहे, पण आपल्या इथलं पिंपरी चिंचवड हे देखील किंवा कुठली उद्योगनगरी ही काही दहशतमुक्त आहे असं म्हणता येणार नाही. काय वास्तव आहे आणि या संदर्भात किती गांभीर्यानं पावलं उचललं? माझं म्हणणे, कुठलंही सरकार असू दे, आमचं त्यांचं कुणाचंही, क्राईमच्या विरोधात देअर हॅज टू बी 0 टॉलरन्स. कोणीही असं चुकीचं काम करत असेल तर त्याला अर्थातच शिक्षा. हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही, तो संविधानाने आणि नियम कायद्याने चालतो. त्याच्यामुळे कुठेही अशा जर चुकीच्या घटना होत असतील तर गव्हर्नमेंट हॅज टू टेक स्ट्रॉंग ऍक्शन. दिल्लीत राष्ट्रवादी साथ कुणाला देणार? काल पवार साहेबांनी याचं उत्तर दिलंय. मध्यंतरी काय खासदार हे मला यातलं काय माहिती.